संपूर्णपणे सामन्याची सूत्र हाती घेतली. प्रमुख भूमिकेमध्ये आपण पाहू शकता यतीन भोईर, विजेंद्र भोईर यांचा लाजवाब सालाबद्धाप्रमाणे याही पेक्षा आपल्या पावसाळी रबर क्रिकेट आपल्या भेटीलाच. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसात तिसरी मॅच आपल्या भेटीला आहे. बारेबाने तीन समालोचक पहिल्या मॅच मध्ये अतिशय मल्टी टॅलेंटेड कॉमेंटेटर यांचं पर्सनॅलिटी विघ्नेश मडवी यांचा आवाज आपला ऐकलं. दुसऱ्या मॅच मध्ये बुलेट ट्रेन समालोचक क्षेत्रातील बुलेट ट्रेन म्हणून ज्यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं तर ते बाबू सहा होते. आणि याच्यानंतर मी संतोष म्हात्रे घेऊन जातो आपल्याला तिसरे मॅचचा धावतो समालोचन सांगण्यासाठी. बॅटिंग साठी अमतीत केलेले आहे ऐरोली कोलीवाड टीमने. स्ट्राईकला मयूर रामनाथ भोईर स्ट्राईक. दुसऱ्या एंडला पाहायला तर किशोर सकपाल. डीप पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप इन विकेट, डीप स्क्वेअर लेग. मनोज पहिला चेंडू शॉट ऑफ चेंडू बॅकफुटवर जाताना शॉट ऑफ पूल करायचं होतं पण टायमिंग मात्र पहिल्या चेंडूवर करू शकला नाही. परंतु शून्यातून निर्मिती केली जाते तसं शून्यातून एक धावने खातं खोलतोय. बिनगडी बाद एक पहिला ओव्हर टाकलं जातं ऐरोली कोलीवाड टीम कडून. मनोज बॉलिंग मार्क पर ब्राईटम ऑन द विकेट टू किशोर ऑन द राईज. खूप प्रचंड वेगाबरोबर दिलेली एक साजेशी अशी उंची परफेक्टली सुपर शॉट ऑन प्लेन इज अ व्हेरी क्लोज ऑफ द बॉडी. उत्तर नव्हतं एवढे किशोर सकपाल व्हेरी क्लिअर बॉलिंग. दोन चेंडूचा खेळ समाप्त. 0-1 बॅकफुटवर जाताना कडक स्ट्रोक हवेमध्ये डाऊन द बॉल. झेल सुटलाय. चूक झाली मित्रा कारण केल भरला तर सोडणार नाही हे किशोर. मोठमोठे फटके ते दाखवून दिले दर्शवलं. पहिल्याच मॅच मध्ये जी गेलेली मॅच असे निश्चित होती त्याला पकड निर्माण कोणी केले असेल जतीनच्या बरोबर किशोर खेळता. ड्रॉप द कॅच, पकडो कॅच, जितो मॅच. लाजवाब बॉलिंग, लाजवाब परफिन्स डिलिव्हरी. परंतु उंची जास्त अडवली त्या अनुषंगाने चेंडूला मात्र वाईटचा इशारा दिलाय परंतु बालाने थोडासा विचारपूस केले. चला मी विनंती केली जातोय बाला संपूर्ण टीमला विनंती आहे जास्त प्रेशर टाकू नका अंपायर वरती. येस चेक करण्याचा निर्णय द्या पण जास्त अतिरिक्त दबाव टाकू नका. श्री गावदेवी प्रसन्न आदिशक्ती निर्माणादेवी माझ्या आध्यात्मिक महागुरु यांना नतमस्तक होऊन पवित्राची देवता गणरायाला वंदन करून तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. थोडासा खेळ ते थांबलेला आहे. ट्रॅकवर चेंडू आढळला त्यासाठी शहाणशा करण्यासाठी थोडासा खेळ थांबते पण जास्त वेळ खर्च करू नका, वेळ घेऊ नका एवढंच मात्र मी म्हणेन. पीटीसीच्या माध्यमात पाहिला तर नेमका टप्पा जो टप्पा आहे कुठे पिचिंग झालंय खेळपट्टीवर ते पाहिलं जातं पीटीसीच्या स्क्रीनवरती आणि तिथूनच निर्णय देतात ऑफ जे मैदानाच्या बाहेर पंच आहे ते सांगतील ऑनफिल्ड अंपायरला का नेमकं काय घडतं. डेड बॉल आहे, खड्डा आहे, खड्ड्यामध्ये चेंडू पडला कारण नियम आहे स्पर्धेचा तिथे पडला तर डेड बॉल. डीप एक्स्ट्रा कबत पहिलं ओव्हर प्रगती पतापर ऐरोली कोलीवाड टीम कडून गोलंदाज वापरला गेले मनोज. डेड बॉल पहिला सिंगल डॉट आणि सिंगल दोन धाबा लागल्यात. पुन्हा एकदा मागणी केली. लाजवाब बॉलिंग यार. अक्षरशः चेंडूला प्रॉपर ठिकाणी टाकून सटीक लाईन दिलेले आहे. प्रॉपरली यूज ऑफ द शोल्डर. आता चांगला वापर करतात मनोज. व्हेरी क्लेवर पण सटीक सुपर गोलंदाजी. पुन्हा एकदा उंच रायझिंग ऑफसाईड स्टॉप पिचिंग होते ऑफस्टनच्या बाहेर. -1 अशा अतिरिक्त दोन धाव मात्र मिळत्या स्कोरमध्ये. पहिल्यांदा बॅटिंग करताना गावदेवी झू गाव टीम उतरले मैदानामध्ये. दोन्ही टीमने एक मॅच जिंकलेले आहे. पहिल्या उचलताना मनोज समान बॉलिंग मार्क. -1 अशा दोन धावा अर्जित केले. स्कोर पोहोचतो 4 वरती. बिनगडी बाद 4.
दोन्ही फलंदाचा विचार केला तर मयूर खेळतोय एक वर, त्याला साथ देताना किशोर सकपाल ज्याचा झेल मिड विकेटला सोडला गेला. साधा झेल होता परंतु झेल सोडला. एक जिवंताची साईन नॉन स्ट्राईक 8 कडे आपण पाहू शकतो किशोर सकपाल. पण यावेळेला स्ट्राईकला व्हेरी डेंजरस मॅन, रिस्की मॅन मयूर. बॅकफुट वर जाताना करेक्ट स्ट्रोक, परफेक्टली हँड बॉटम हँडचा प्रॉपरली वापर. शॉट ऑफ पुल इज सो सक्सेसफुल, मॅग्निफिसेंट हिट ओव्हर द मिड विकेट अँड कॉन्चर रन. करेक्ट स्ट्रोक, घुसून केला बॅकफुट वर जाता करना प्रॉपर वेट ऑफ द बॉडी अँड लीप प्रॉपरली हाय लीप बॅट and hit over the cow corner. Oh my God, तू अगर शेर तुम बब्बर शेर. उजवी एसटी वाकवली, षटकार नंतर लगेच ताबडतोब उत्तर दिलं. फलंदाज मयूर पॅक पहिला हदरा. बाबूशाह क्या लग रहा है? 6 आने के बाद क्लीन बोल्ड. नहीं बिल्कुल, देखिए यही तो क्रिकेट का भाषा है निश्चित रूप से. कभी बाजी तेरी तो कभी बाजी हो मेरी. और इनकी बल्लेबाजी का देखिए, पिछले मैच में भी बड़े हिट खेलने गए थे, विकेट अपना दे बैठे थे, लेकिन इस बार देखिए एक छक्के लगाने के बाद आउट हुए हैं. अच्छी वापसी. टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा है 10 रन तक पहुंचा है. एक साझेदारी की यहाँ पर ज़रूरत नहीं कि अच्छा इनिंग भी एकाक बल्लेबाज खेल गए ना तो फिर बेहतर. 3 ओवर का मैच है, सेंटी सर इस तरह की बल्लेबाजी करना होगा. ताबड़तोड़ विकेट मायना नहीं रखता है, आपका औसत है एवरेज, ये बहुत कुछ मायना रखता है. येस, थँक्यू सो मच. बरोबर म्हटलं, कारण यावेळेला स्कोरची जरूर आहे. 3 ओव्हरचा खेळ, त्यामध्ये अतिशय लाजबाब पहिल्या ओव्हरची झाली समाप्ती. षटकार जरूर मला, पण जशा तसं उत्तर देताना एक किमती बेस्ट किमती विकेट अखेर काल आपल्या जाळ्यात ओढली मनोजने. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिली ओव्हरची समर्थी गावदेवी जुगाव 1 गडी बाद 10. हरी ओम तेच तर गोलंदाज जवळून रनअप असलं, परंतु मागच्याच मॅच मध्ये म्हटलेलं होतं बाबूशहाने, जब बुमराह जे कमने पावलाने गोलंदाजी करतो, काय स्पीड असतो, वेगवान गोलंदाज धडक बसवले प्रत्येक आंतरराष्ट्रीय बॅटरच्या मनामध्ये बुमराहने. राईट अप ओव्हर द विकेट. लाजबाब फटका सरळ रशमध्ये येताना दिशा दिली, मिडविकच्या ठिकाणी तैनात आहे. तो पण क्षेत्ररक्षण येईल, फील करेल. आरामात सिंगल घेतली किशोरने. किशोर वैयक्तिक 2 वर, टीम पोचवले 11 वर. 3 ओव्हरचा खेळ, त्यामध्ये पहिलं ओव्हर हाताळलं मनोज चव्हाणने. दादाबा खर्च केले, पण क्लीन बोल्ड करण्याचा एक कारनामा केला मयूरला बाद करताना. हरिओम कमजिंबोर राईट अप मुर्द विकेट. गुडलँड टप्पामुळे चेंडू शिरेच्या जवळून खेळलेला स्ट्रोक जतीन पाटीलने. खातं खोलतो, ओपन द अकाउंट. आणखी एक सिंगल येते. दुसरं किती पत 3 ओव्हरचा खेळ, तिसरी मॅच आपल्या भेटीला. पावसाले रबर क्रिकेट 2024 कश्मकश लफडा चषक. स्क्वेअर लेग तैनात केले, मिड विकेट तैनात आहे, लॉंग ऑफ खडं केलेलं आहे. व्हॉट अ ग्रेट शॉट, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ मॅग्निफिसेंट ओव्हर द लॉंग ऑफ चेअर अँड करेक्ट स्ट्रोक. फक्त दिशा दिली. क्रिकेटचा एक देखणा स्ट्रोक. व्हॉट अ शॉट, एक्सलेंट शॉट बाय किशोर सकपाल. चूक झाली, मेमणे 0 किशोर होता आणि तिथे मिड विकेटला झेल साधा सोडला पहिल्याच ओव्हरमध्ये. त्याचा खामियाज भोगाला भाग पाडला षटकार ठोकून. सरळ रेषेमध्ये आला, चेंडूला पीक केलं आणि फेकून दिलं लॉंग ऑफ. ओ हो, डेलिब्रेट, नो क्वेश्चन अबाउट, कारण नो ऍक्शन बॅट्समन. सरळ शरीरामध्ये टाकलं, चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न केला आणि तो चुकी. अतिशय चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर बॅटची कडा, कॉट बिहाइंड द स्टंप. आणखी एक झटका, गावदेवी चूक गावला, मयूर परतला. त्याच्यानंतर एक क्लास स्ट्रोक, परंतु हा आनंद मनामध्ये जास्त साचू दिला नाही, ठेवू दिला नाही, घर करू दिला नाही. लगेच शॉर्ट ऑफ चेंडू बॅकफुटवर जाताना शॉर्ट ऑफ करण्याचा प्रयत्न, बॅटची केलेली चेंडूवर छेडछाड. नतीजा किशोर सकपाल बॅक इनटू द डगआउट. गडी क्रमांक दुसरा बाद, स्कोर आहे 18 वर 2. सद्यस्थिती जाऊया आणि ऐकूया पुन्हा एकदा कमिटमेंट आमच्या बाबूशाहच्या तोंडून. बाबूशाह काय लग रहा है? 18 पर 2 विकेट. षटकार मारून 2 विकेट गेले.
नहीं संडी सर, मेरा यही मानना है 2 क्या 6 भी विकेट गिर जाए तो कोई परवाह नहीं, लेकिन सर हर ओवर में रन आना बहुत ज़रूरी है। हर गेंद के ऊपर बड़ा हिट ये कोशिश होना चाहिए, क्योंकि सामने देखिए आपने देखा अभी जोशी की बल्लेबाजी और इतनी बारिश में जिस तरह से उन्होंने अर्धशतक लगाए, और ये 3 ओवर का मैच है तो अच्छा टोटल सेट करना बहुत ज़रूरी है। नक्कीच पहिला जोरदार हमला बॉल अक्षय पिसं काढले होते अभि जोशीने, पण या मॅच नंतर गोलंदाज हवी व्हायला लागलेला आहे. हा थोडासा खेळपट्टीने केलेला बदल, पावसाळे क्रिकेट खेळपट्टीने नेते कूस बदलले मी म्हणेन नक्कीच. 80 धावा त्याच्यानंतर पाहिला तर गोलंदाजीची दादागिरीत चालायला सुरुवात. 2 ओव्हरचा खेळ मात्र ते संपतोय. या ओव्हरमध्ये हरिओमने धावा खर्च केला 9 आणि 1 विकेट. ज्याप्रमाणे जी किमया केली होती पहिल्या ओव्हर हाताळताना मनोज चव्हाणने फक्त एक धाव इथे कमी दिली. मनोजने 10 इथे धावा देत आहे. हरिओम एक झटका देताना 1 विकेट प्राप्त करताना 9. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. आपण पाहतो लपडा चषक आणि तिसरी मॅच आपल्या बेटीला पहिल्यांदा बॅटिंग करताना मत मिळाल्यानंतर 19/2 यजमान संघ गावदेव जोगाव. नाव स्लॉग ओव्हर हितेश कोटकर लेफ्ट हँड राउंड द विकेट. नॉट राउंड द इज ओव्हर द विकेट. सणसणी चेंडूला मात्र पार केलं. नॉट हितेश कोटकर, इथे फक्त हितेश आहे जो डावखोरा. हितेश कोटकर आपण सातत्याने पाहतो, पण यावेळी हितेश आहे दुसरा त्याच नावाचा, त्याच गावाकडून गोलंदाज. यावेळी राईट आर्म उर्दू विकेट आहे हितेश. जोरदार स्वागत केलं आणि चेंडूला क्लिअर केली बिटवीन वाईड स्क्वेअर लेग अँड मिड विकेट. आज चौकाराला बॅटमधून जतीन पाटील. पहिल्या मॅच अक्षरशः जी जात होती ती बनवली जतीनने, आणि खऱ्या अर्थाने पहिला मॅच जिंकून देण्याचा कारनामा खऱ्या अर्थाने कोणी केल्याचं त्याचं नाव जतीन पाटील. त्या जतीन पाटीलच्या बॅटमध्ये खणखणीत चौकार, सणसणीत चौकाराने धावसंख्या मात्र स्कोअरमध्ये पोहोचवली 23 वर. 23 धावा, 2 गडी बाद. शेवटचा ओट टाकताना आपलं पहिलं टाकताना हितेश राईट अप ओव्हर द विकेट. ग्रेट बॉलिंग यार, सुपर्ब. हे अपेक्षित आहे. पहिली चूक केल्यानंतर बॉलरला मनामध्ये ओळखलं. लक्षात ठेवा या सूचनेकडे. इन ऍक्शन मध्ये दोन्ही बॅट्समन मात्र गरजेचं आहे स्ट्राइक रोटेट करताना. 1 22 मिळते. डिक्लेअरची धाव 24 बनल्यात. कनेक्ट स्ट्रोक लाजवाब. वाईड इज एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ. व्हॉट अ स्ट्रोक. लाजवाब बॅट बॉल अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर पिक केलं परफेक्टली जतीन पाटील आणि दिशा दिली ओव्हर द लॉंग ऑफ पोचेरन. बेहतरीन स्ट्रोक. या फटक्याची जतीनकडून अपेक्षा पहिल्या मॅच बरसला, यामध्ये तुटून पडलाय. पिस करण्याच्या मस्तीमध्ये इथेशच्या विरुद्धमध्ये स्कोर 6 पोहोचतोय 30 वरती. 2 गडी बाद 30. मजा येईल मॅचला. ज्याप्रमाणे दोन्ही समतोल संघ आहे, प्रत्येक म्हणजे जशा तसे उत्तर देण्याचे कुरघोडी करण्याचा प्रयत्न नेहमीच राहील. या मॅच मध्ये सर्व काही प्रेक्षकांच्या भेटीला निश्चित मिळू शकते. गावदेव क्रीडांगण जोगाव ऐतिहासिक मैदान. कित्येक क्रिकेट नाईट असो, क्रिकेट पावसाळे असो, क्रिकेट टेनिस असो, प्रेक्षकांना एक वेगळी मेजवानी या क्रीडांगण मिळत असते. 180 मैदान पण आकर्षित करणारं मैदान नवी मुंबईमध्ये एक वन ऑफ द बेस्ट ग्राउंड इन द नवी मुंबई. आणि तिच्यात लपडा चषक मॅच क्रमांक 3. तुटून पडण्याच्या मनस्थितीत पिसं काढताना जतीनच्या समोर हितेश बॉलिंग मार्कवर. ओ क्लेवर बॉलिंग. अतिशय तोडून मापून टाकलेला बॉल. विचार केला, हालचाली पाहिल्या, देन रिलीज द बॉल. असे छोज अच्छे विचार घेऊन टाकलेला चेंडू. फक्त सिंगल मिळते. सिंगलने हलकासा पुढे जाताना गावदेव जोगाव 31 वर 2 गडी बाद. शेवटचा ओट टाकला जातं. शेवटचा ओट टाकताना इथे बॉलिंग मार्कवर 2 चेंडूचा खेळ बाकी. 3 ओव्हरची मॅच 31 बनल्यात 2 गडी बाद. स्क्वेअर ऑफ द पॉइंट. जो डीप एक्स्ट्रा कव्हरला त्याला हटवलं गेलं, त्याला तैनात केले डीप कव्हर पॉइंट. हा थोडासा चेंजेस, हा बदल, बरेचसे गॅप आहे एक्स्ट्रा कव्हर. हितेश 5वा चेंडू. कडक स्ट्रोक ऑन द अप. ग्रेट फिल्डिंग. ताप मारले चेंडूला आत आणलं मनोजने. क्लेवर फिल्डिंग, सुपर डुपर फिल्डिंग. या चौकार होण्याचा चौकार वाचवलं 2 धावा अक्षरशः संघासाठी. वाचवताना मनोज चव्हाण लॉंग आउटच्या ठिकाणी सरळ बॅट मध्ये स्ट्रोक केलेला बॅट्समॅन मंथन पाटील. मंथन प्रिटिंग प्रेसचे कमलाकर याचे सुपुत्र. त्याच्या बॅट मध्ये 2 धावांनी खातं खोलतो मंथन पाटील. 2 ने बढोतरी दिली गावदेव जोगावला 33.
आखरी गेंद इनिंगचा शेवटचा वॉट अ लवली बॅकफुट वर जाता उंची जास्ती एलिमेंट डाऊन द बॉल रेले कॅच अभिच्या हातून सटकला बाकीचे तमाम काम केले सटकलेला तो झेल पकडला रेले पदराने बाद झाला मंथन शेवटच्या चेंडूवर 3 गडी बाद स्कोर बनलाय 33 टारगेट सेट है 34 क्या लग रहा है क्या कहना चाहोगे बाबूशाह 34 का स्कोर टारगेट नहीं बिल्कुल सेंडी सर बात करेंगे ना 40 के करीब पहुंच सकते थे जो पिछली 2 गेंद में फील्डिंग देखने को मिला ना वो काबिले तारीफ है जहां पर एक लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर एक चौका रोका गया 2 रन अगर यहाँ कैच छूटती तो 2 रन आ सकता था। चलिए इसके बाद जो तीसरा मैच है गाउदेवी एरोली और उसके साथ देखिए बात करेंगे आरएस गोठोली के बीच में देखिए अगला मैच है। तो चलिए दोनों टीम के कप्तान आ जाइए टॉस बॉक्स पर 34 का टारगेट है 3 ओवर का मैच है ये टारगेट है इतना बड़ा तो नहीं कहा जाएगा लेकिन इतना बुरा भी नहीं माना जाएगा। अब भलाई अभी जोशी ने देखिए पिछले मैच में अर्धशतक के इनिंग्स खेले हैं और ये दोस्त क्रिकेट है भाई कहानियां बदलते लगती है कहते हैं ना किताबों में धूल लगने से कहानियां बदलती नहीं है एक आख मैच में अर्धशतक आ जाने से ये नहीं कि आपको अगले मैच में भी वही देखने को मिलेगा कुछ कहा नहीं जा सकता है। कमेंटेटर के सलमान खान मैंने पहले ही जिक्र किए बहुत बढ़िया यहाँ से 34 का टारगेट है यहाँ से। तो चलिए अगले मैच के लिए दोनों कप्तान टॉस बॉक्स पर जुड़ जाइए। येस जास्त मोठा नाही जास्त कमी नाही हे बाबू शहाच्या तोंडून आपण ऐकलं परफेक्टली बट क्रिकेटच्या आकडे कधी बदलू शकतात क्रिकेट गेम ऑफ चान्स काय होईल कोणालाच माहित आहे तुम्हाला आम्हाला नाही परंतु मॅच मात्र रंगेल या अपेक्षा प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना जमलेल्या आम्ही यतीन भोईर आणि विजेंद्र भोईरच्या वतीने लपडा चषक 2024 स्वागत करतोय। नेक्स्ट मॅच 2 कॅप्टन टॉस साठी मी आमंत्रित करतो गावदेवी ऐरोली टीम कॅप्टन निलेश हॅलो आणि टीम कॅप्टन राजीव स्पोर्ट्स अकॅडमी गोटोली कॅप्टन प्लीज आपण टॉस साठी या। तिथेच बनवले लाजवाब बॅटिंग पाहिले ऑन द अप राईट स्ट्रोक एक षटकार आला किशोर सकपाच्या बॅटमधून तर एक षटकाराने चौकार जतीन पाटील व्हॉट अ लवली इनिंग प्लेड बाय जतीन अँड किशोर सकपाल चांगली संयुक्तरित्या छोटीशी कामं पण 33 बनवल्या या भागीदारीने 34 धावचं टार्गेट सेट केलं 3 ओव्हरची मॅच 11 पेक्षा थोडीशी उंची जी सरासरी आस्किंग रेट तो जास्त आहे पावसाळी क्रिकेट पाहिलं ते थोडीशी कमी परंतु पसरणाऱ्या आणि सासरेल्या त्या सिंचन केल्या खेळपट्टीच्या त्या सरी व त्याचा नव्हते करू शकतात स्कोर त्यासाठी सटीक लाईन नेन अचूकतेने एकाच अँगलमध्ये जाईल तर चेंडू मात्र फसवे ठरू शकतात त्याच्यावर जोरदार हमलेबाजी होऊ शकते त्यामुळे जपून जर गोलंदाजी केली तर मॅचला रंगत वाढू शकतो गावदेवी झू गाव एका बाजूला पहिला भन्नाट फॉर्म मध्ये ऐरोली कोलेवाडा आणि त्याच्या विरोधामध्ये डिपेंड करायचे आहे 34 जावा क्षमता आहे कॅपॅबिलिटी आहे पण ती मैदानामध्ये खर्च करणे ते दर्शवून देणं ते दाखवून देणं ही महत्वाची बात मॅच जिंकण्यासाठी तोच अभि जोशी ज्याने पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक मारण्याचा विक्रम केला 14 चेंडू 57 धावाचे ती खणखणीत इनिंग झंझावात खेळी बाबूशाह। नहीं ये चीज़ भी जो गांव टीम अच्छी तरह से जानते हैं सेंटी सर कि जंगल में शेर से और इस वक्त अभी जोशी से थोड़ा बच के रहना होगा क्योंकि ये बल्लेबाज अगर चल पड़ा तो फिर 34 को बचाना बड़ा कठिन होगा। लेकिन हमने पहले भी जिक्र किया भाई ये क्रिकेट है कहानी बदलती रहती है क्योंकि लकड़ी कितना भी गीला हो वो जलता है ज़रूर और बैटर कितना भी बड़ा हो गलती करता है ज़रूर है। शायद एक आध गलती कर बैठे अगर उसका फ़ायदा ले लिए जो गाँव टीम बेनिफिट फ़ायदा हमेशा होम टीम को रहता है लेकिन से ये भी कहना इतना आसान नहीं रहेगा। अभी जोशी ने जिस तरह से पिछले मैच में बल्लेबाजी किए हैं तो देखते हैं बड़ा दिलचस्प रहेगा। पहला ओवर मैच का कुछ समय के लिए पर्दाफाश कर देगा। अगर पहला ओवर में अभी जोशी का विकेट मिला फिर शायद हम कहेंगे थोड़ा सा पल्ला भारी यहाँ पर जोगांव टीम का दिखेगा। अगर पहला ओवर अभी जोशी खेल गए फिर कहूँगा मैच झुकेगा कहीं ना कहीं। यस थँक्यू सो मच। पुन्हा मी आवाज देतो अरे से गोटोली टीम कॅप्टन आणि ऐरोली गावदेवी ऐरोली प्लीज दोन्ही कॅप्टन निलेश अँड अरेस गोटोली तुषार मोहंते असेल निखिल असेल कोणी या परंतु लवकर यायचं चला पहिला चेंडू दिशा ड्रॉप जी चुकी केली होती मयूरचा जेव्हा सोडला होता मग फेडफाड केली मी
कारण मयूरचा झेल किशोरचा झेल सोडलेला होता. येस स्कॉट मयूर पहिलीच बेस किमती विकेट ब्रेक थ्रू मिळवत पहिल्याच्या 0-1 परंतु 1 0 गडी बाद. किती आकडे लगेच ताबडतोब बदले झाले. जिथे 0-1 होती तिथे 1 0 होत होता परंतु नशीब बलवत्तर. हलक्यात चुंबन घेऊन पावसाळ्या सऱ्यांना तुडवूत त्याला त्याचे अडथळे पार करताना सिंगल घेतली. खातं खोलताना बॅट्समन अनिकेत साळुंके दोन्ही बॅट्समॅनने जीवनदानाचा फायदा कुठपर्यंत उठवते ते पाहण्यासाठी मध्ये अतुरलेले असेल डगआउट मध्ये की विकेट मिळाल ना तर प्रेशर बनेल. प्रचंड दबाव वाढू शकतो. लवली बॉलिंग सटिक लाईन लास्ट जवाब बॉलिंग फक्त सिंगल येते. बॅटची कडा अवघड झेल होतं विकेटचे पाणी टिपू शकला नाही परंतु एक सिंगल मिळाली. स्कोर पोहोचते 3 11.5 धावांच्या सरसने 34 धावा बनवायचे 3 ओव्हरची मॅच डबल राऊंड मध्ये. एक यजमान संघ डिपेंड करताना स्लो पद्धतीने टाकला चेंडू. मिस्टर मे स्ट्रोक शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षण मिड विकेटच्या ठिकाणी येईल फील करेल. अभि जोशीच्या खात्यात एक सिंगल जोडली. एक सिंगलने गावदेवी ऐरोली कोलवाडा पोचतोय 4 वरती. चला अरेज गोटोले टीम कॅप्टन आणि टीम कॅप्टन गावदेवी ऐरोली. ओहो स्किट झालाय. चेंडू पकडलाय. 2 धावांची अनुमती नाहीये. फक्त सिंगल मिळते. सिंगलवर भर दिले. आतापर्यंत पहिला विचार केला सर्व सिंगल आल्यात. लाजबाब बॉलिंग बा सुशील दाखवल. पहिल्या मॅच मध्ये अवघ्या 4 यामध्ये 1 गडी त्याच्या नवावर लागत चूक झाली आणि अभिची बेस किमती विकेट सुशील दाखवायच्या खात्यात जमा होणार होती पण ड्रॉप द कॅच. कडा संगर 5 0 गडी बाद. लवली यॉर्क यार बेस फील्ड झाली. त्या संधीचा फायदा घेतला. अबाधित ठेवली स्ट्राईक. नेक्स्ट ओव्हरसाठी अभि जोशीने कारण ओव्हरची होती ते समाप्ती. पहिला ओव्हरचा खेळ काय क्लास गोलंदाजी यार. अक्षर प्रेशर बनवले. येणारे 12 चेंडू आहेत बाबूशाह आणि 12 मध्ये 28. नहीं संडे सर देखिए एक बड़ा दिलचस्प देखने मिला. मैच शुरू होने से पहले हमने जिक्र किया था पहला ओवर मैच का पर्दाफाश करेगा लेकिन पहला ओवर भी मैच का पर्दाफाश नहीं कर पाया क्योंकि अभी भी 2 ओवर 28 की जरूरत है. टॉच होना बहुत जरूरी है. येस वेदांत बच्चू आलेला आहे. येस अनसे पर्सनॅलिटी मल्टी टॅलेंटेड कॉमेंटेटर विघ्नेश मडवी साहेबांच्या शुभे हस्ते करूया आपण टॉस. एक मल्टी टॅलेंटेड आणि बाबूशाने आणखी एक त्याला उपाधी दिली सलमान खान. सर्व हिरो दिसतात. जॉन इब्राहिम सलमान खान वेदांतच्या समोर सँडी गुप्ता दोन कॅप्टन. नहीं संडे सर अगर बॉलीवुड में होते विघ्नेश सर तो सलमान भी पीछे रह जाते. येस वेदांत अरेसे गोटोली टीम कॅप्टन ऑन द टॉस. थँक्यू सो मच विघ्नेशजी मडवी. किती कमी मध्ये मान सन्मान का मिळून नाही तसं जागा बनवली नाही मध्ये या गोड चेहऱ्याने या सुंदर चेहऱ्याने विघ्नेश याचा सार्थक अभिमान आम्ही बाळगतो. एक सिंगल मध्ये सिंगल सुरुवात झाली. मयूर ओ नॉट मयूर भोईर मयूर पाटीलने सुरुवात केली दुसरे ओव्हरला टीम कडून. बॅक फूट वर चेंडू हवे परत सुरक्षित विकेटच्या पाठीमागे जाऊन मिळाला. सिंगल मिळेल. लाजबाब बॉलिंग यार. हलक्यासा कोसळणार त्या सरी अल्पाशा मध्ये पुरेपूर फायदा. खरं कारण आहे सट्टिक लाईन मध्ये दिलेले व्हॅरिएशन एकाच अँगल मध्ये गोलंदाजी टाकता विविधता दाखवली. काय बोलू कुठे येस पॉवर प्लेचा रिस्ट्रिक्शन कसं काय दुसरे ओव्हर आहे. हे 2 प्लेयर कंपल्सरी आहेत मित्रांनो. पॉवर प्लेयर नसले तरी जे 30 यार्ड आहे त्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक या रिंगणाच्या आतमध्ये ठेवणं अनिवार्य असेल याची दक्षता घ्या. मी सूचित करतो आमचे कारण जे नियम आहेत ते खूप स्ट्रिक्ट आहेत. जरी पावसाळी क्रिकेट पण 2 कंपल्सरी फिल्डर या 30 यार्ड मध्ये ठेवणं गरजेचं आहे अनिवार्य आहे. दुसरं प्रगती पथावर पहिले सिंगल दुसरे सिंगल नंतर डॉट. व्हॉट अ लवली कमबॅक बाय मयूर पाटील. क्लेवर बॉलिंग राईट आर्म डाउन द विकेट. बैक फुट पर जाताना कडक स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ क्लिअर करता. वाह जगाश स्ट्रोकचा रन. निकेत चव्हाण अभिचा खेळ पहिल्या मॅच मध्ये परंतु खडे व्हॉट ऑन द अप
ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर इन लॉंग ऑफ. नेत्रदपक षटकार बॅट मधून बरसताना अनिकेत सकपाल. सुपर बॅटिंग. आणखीन बॅटची कडा क्लेवर बनून टप्पापणे चेंडूने घेतली. उचली घेताना छेडछाड केलं. बॅट लागला चेंडू गोशांगी क्षेत्रात. सिंगल. 6 चेंडू 19. काय मॅच. पहिले ओव्हर 6. हा षटक टाकलं 9. आता 6 मध्ये 19. बाबूसा नहीं, बहुत बढ़िया. 6 गेंद 19 की जरूरत है. कौन ये लम्हा भूल सकता है. 2016 T20 वर्ल्ड कप है जब कैर्लोस ब्रैथवेट ने हमला किया था बेन स्टोक्स के ऊपर है. और क्या कमाल की गेंदबाजी. लेकिन एक छक्के ने मैच का रुख बदला है थोड़ा सा. कहते ना खेल जिंदगी का हो या खेल क्रिकेट का हो, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला टक्कर का हो. लेकिन अभी जोशी की खामोशी, कहते हैं ना शेर की खामोशी, और अभी जोशी की बल्लेबाजी पे कभी शक मत करना. लेकिन अभी तक शांत रखे हैं. बहुत अच्छी गेंदबाजी. 6-19 बहुत कुछ फायदा करेगा. 2 छक्का आता है तो फिर मैच पलटेगा. अगर एक आग छक्का आता है तो मैं कहूँगा मैच दूर रह जाएगा. बिल्कुल. ही बॅटल आहे. बॅटल एक रंगाईल, एक वेगळं रूप अंजाम देईल मॅच मध्ये. एका बाजूला मयूर रामनाथ भोईर, दुसऱ्या बाजूला अभि जोशी. पहिला चेंडू डाउटने सुरुवात. हो 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 हो. आता 5 मध्ये 19. कंपल्सरी टार्गेट. लपडा चषकचा नियम. 5 गेंदे 19 रन. लफड़ा चषक यानी लैला के शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया. येस बॅटचे अंतून किनारा आतली कडा नॉट प्रॉपरली हिट. थेट गेला शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या ठिकाणी. तिथे सिंगल अर्जित केले अभिने. आता 4 मध्ये 18. 3 जर उडवले ना, पहिल्या 2 चेंडू मध्ये 1 जरी उडवलं ना, जिंकण्याचा हक्क सांगू शकतो ऐरोली कोलिवडा. 4 मध्ये 18 कंपल्सरी टार्गेट स्पर्धेचा नियम. मयूरच्या समोर आता अनिकेत, ज्याच्या बॅट बन ऑन द ऑफ ओव्हर द लॉंग ऑफ अन एक्स्ट्रा कव्हर. हा षटकार आलाय. क्षमता आहे, कॅबिलिटी आहे. दोन्ही बॉलर बॅट करे. ग्रीन बॉल परफेक्टली बुंदा. ब्रेक द लेग स्टंप. सुपर्ब यॉर्कर. व्हाट अ परफेक्टली बुंदा बाबूशाह. ताश का जोकर बुमराह का यॉर्कर. माइकल जैनसन ने बताया था भाई मेरी पैर हाथ दोनों थर रही थी भाई, बुमराह का कैसा सामना करें जब अफ्रीका के साथ फाइनल मैच था. और उसी तरह से देखिए भाई सटीक देखिए यहाँ पर जड़ में गेंद को रख दिया और उम्मीद यहाँ से टूट गया भाई. सैंडी सर क्या देखिए, इसलिए कहते ना एकाग मैच जितना है ना बल्लेबाजी की ताकत से जीत सकते हो. अगर पूरी टूर्नामेंट जीतना है तो फिर आपको गेंदबाजी ये बहुत ज़रूरी होती है. और वो चीज़ यहाँ पर जो गाँव टीम की गेंदबाजों ने पिछला मैच में भी दिखाए और इस मैच में भी दिखाते हुए. सुपर बॉलिंग यार परफेक्टली. जेव्हा बॉल टू रन असेल डेफिनेटली कॅप्टन फक्त हात धरू शकतो बॉलरची. आणि ते दाखवून दिलं T20 वर्ल्ड कप. वाटतं कोणाला इमॅजिन केलं नसेल, कल्पना करू शकत नाही तुम्ही आम्ही का 30 चेंडू 3 डिफेंड करू शकतो. येस, बुमराह सारखा गोलंदाज तुमच्या जर ताफ्यामध्ये असेल ना, सर्व काही शक्य आहे. एव्हरीथिंग पॉसिबल. दॅट इज द बुम बुम बुमराह. इथे मात्र बॅटला थोडीशी धार लावायला लागेल. आता 3च्या 3 फ्लाइंग आकाशामध्ये तोफखाना. सेट डाऊन द फायर. 3 गेंदे 18 कंपल्सरी टार्गेट. खेळण्यासाठी मनोज कॅपॅसिटी आहे पण परफेक्टली याकलं बेहल केलं. परफेक्टली बॉलिंग सटीक लाईन लेन अक्षरशः बेहाल करून टाकले मयूरने. व्हाट अ ऑलराउंडर परफॉर्मन्स बाबूशाह. नहीं संडे सर देखिए जो गांव टीम की गेंदबाजी, और ये देखिए यहाँ से रन भी आ जाए तो कुछ होने वाला नहीं है. अभी भी देखिए 14 की जरूरत है. 1 गेंद बची है सेंडी सर है. और जो गांव टीम की गेंदबाजी ने बता दिया भाई दूध से बनती है कॉफी और हमें चाहिए लफड़ा ट्रॉफी. येस, त्या दरम्यान आदरणीय हिमांशु पाटील यांचं आगमन झालं. एक तेज तरा डावखुरा गोलंदाज, त्याबरोबर एक सुरेख असा आयोजक, त्याचं सरस स्वागत आहे. लपडा चषक 1 चेंडू आणि 14 धावा. खूप दूर आहे इथून, खूप अशक्य आहे मी म्हणेन, परंतु नामुमकिन नाही. क्रिकेट असा खेळ आहे. 1 मध्ये 3 चेंडू 30-30 मध्ये 1 चेंडू 17 झालेले आहेत. परंतु इथे चूक करणार नाही. मॅच आरामात खिशात टाकली. जल्लोष करताना 2 खांद्यावरती हात नेले आणि विजय हा साजरा करताना मयूर. वेल डन मयूर अँड होल टीम गावदेवी झोगाव. लवली प्लेड. हार्ड लक मेन बाळा सूर्यकांत मडवी. इथून प्रभात जरी संपला पण खेळ तुमचा चांगला पहिल्या मॅच मध्ये. इथे झुंज तुमची चांगली पडली पण थोडासा प्रयत्न अपुरं पडलं. लपडा चषक मधून जरी बाहेर परंतु आम्ही आपले आभार व्यक्त करतो. या पावसाळ्या जोरदार मध्ये असताना आपण वेळेनुसार मात्र इथे पोहोचलेला होता. वेल डन. 2 मॅचेस जिंकून गावदेवी झू गाव हा 3ऱ्या राऊंड मध्ये
3 मॅचेस झाले. पुन्हा ऐकूया मल्टी टॅलेंटेड अँड सलमान